नवरा धुतलेला तांदूळ गुणाचा अगं धुतलेला असू दे ना कच्चा तांदूळ असू दे हेच होतं ना दिवस उगाय करायचं होतं बांध साफसफाई म्हणतो ते फण काढायचे तिथले देखत निघाली ते कुठली तिथं काय मातीच निघली नाही नुसतं रग लागते रे बोलायला नुसतं येतंय चौतळून उठते अंगावर चांगलं जर सांगायला गेले चौतळून उठते त्यांना काय कळ नाही त्यांना काय डोक्यात शिरले गाव घेऊन उकर की आता कामाला आणलं म्हणून असं चालू आहे ना आणि घरचं काम असतं म्हणजे मग निवांत पंख फिंक चालू करून किती जर काम केलं तर तुम्हाला कवा केलंय कळणार आहे का तेव्हा किती जर केलं तर तुम्हाला कमीच आहे करतच नाही असंच वाटतंय तर एवढा डेपू लावलाय तरी पण नाहीच आता काय काशा खांदू का हराळीच्या आणि उकरून डेपू लावती तिथं म्हणजे बरं वाटेल हराळी नाही तर लाकड आहे ती लाकडं गोळा करायची आहे ती तरी की लाकडं गोळा काय होतंय काशा गोळा करायची चालली ती गोळा व्हायची दिवसभर उन्हात बसली सांगितलेलं काम गेलं दुसरंच काम सांगितलेलं आता काय करतेस घे आता नेमकं काम कसं करायचं आहे नेमकं कुठलं काम मला ते तर कळू द्या हा एवढं जरी केलं तरी केलं नाही करताय टाके उगी इथं पेटवा येते बारकाडी कर सगळ्या मुळे येते ती मोठी मोठी उचलते लाकडाने एकच पळवून तिकडे जाते सगळी लाकडं जायची काढाय नको गोळा कराय नको काय नको नुसतं उगत करायचं इकडं तिकडं आम्ही नाही झोपत झोपणाऱ्याला झोपा चांगल्या लागते ते आम्हाला काही काम माहिती होय नको का उन्हात तानाचा गोळा करतोय कर चला खाली खाल्ल्या बांधाची जिस्तीनं झाड काढलेली कसा झालाय काय बघू दादू सावलीला उभा राहा बाप्या उन्हाळा लागली म्हणजे परत लय कुठा नाही चला ऊन पडलंय मारणार 4 वाजता येऊन 5 कडूस पडताना येऊ काय होईल ते होईल तर काल JCB लावून खाल्ल्या बांधाची घाण पूर्ण काढली बांध तुम्हाला दिसतोय का झाडं काढले त्याचं एक कारण आहे झाडं जोपर्यंत होती तोपर्यंत आपण कुठलं जरी पीक केलं तर खाल्ल्याकडला पीक येत नव्हतं पिकं सारखी खारुट्या खा कोकाट्या खा आणि झाडा सावलीला पीक येतच नाही आता आपल्याला लावायची ते डाळिंबाची रोप म्हणून आपण ही बोर घेतला बोरला म्हणावं असं पाणी नाही बरं नसतं ना का एखादा शितूड झाली मग आपल्या हिरीवर ह्याच्यावर भागते रोपं चिटकावून टाकायची बाय मग काय नुसती मोहरच पळते बघ नुसती मोहर पळते गोळा करायचा गेली ती का आम्हाला उगाच लाकडं जाऊ मधल्या बांधाला होय होय काम सांगायला जाय हो काम करू नका ह्याच्यात टाकू राहतात ती पाय पासून रानात पसरतो खाली असं बांधावर टाकून देऊया या इकडं सगळेजण दही पाय टाकूया पाय गरम झाला नांगराची काहीच गरज नव्हती फंडला असतं तरी चालत होतं रोपं लावायची ती म्हणल्यावर कोण नांगरत नका आई ढेकाळ दिसते असले फणकाडी तुझी लागायची होती काय इकडे कसली ढेकाळ निघाली तर त्यात फण घुसला असता का अगं नांगर नीट लागला नाही आणि तू फणाकडे चालली आहे शेती करते ना माझ्या संग शेती देते म्हणून बरं आहे बघ तुझं हे असलं ढेकाळ निघाले हे फण लागायचं होतं फण घुसायचं होतं का एवढी इथं नांगर लागलं नाही तिथे हाय असं आहे किती दिवस रान कळतंय मका निघाल्यापासून इकडं वल्ल भिजलं होतं म्हणून ही बघ कसं भुसभुशीत आहे भिजलेलं वाळलेलं तिथं कसं नांगर लागले कोसावर एक तास मोटर चालू होती का बघ चालू कर काय निघाल तेवढं पाणी काढा त्याला 4 आंब्याची झाडांच्या मारायची मला इथं माणसं साथ दे नाही खालच्या पोटगोळीस ना येळ्या घेऊन शिना पाक काढूया आणि घासाची टिपरी एक पाऊस पडलाय घेऊया लांबशीन गुरांना घास पण होतोया आणि बांध पण स्वच्छ बारकेले करत असं बोलते माझं डोकं झालतंय बारके परत ही ढेकाळ आता न उचला जोगं निघाले तर फनकाडी ह्यात लागायची होती काय पण कोण आणि किती पालं पडली होती नांगरून गेली मकाचं पाले दिसतंय मकवाना हायच कुजून गेलं पाणी वाचून म्हणते ती रोपं लावायची ती म्हणजे कशाला नांगराचं फन काढून
आपण हे केलं असतं तर झालं ऐकून घे, असतं. आता तू रोपं लावली, रोपं तुझी हायची 10-15 वर्ष तू पर्यंत येत नांगरा येते का? काय करता येते का? एकदा जर भुसभुशीत झालं परत घट होतंय 10-15 वर्ष. आता हा हीच फान काटलं, रोटरलं सगळं बोगा होतं आणि कट्ट बांधलं होते का नाही व्यवस्थित? फुटतोय का? करायचं ना मग. हा? नको राहू दे. दूर राहू दे, ऊन पडलंय लागा, चक्कर यायची बारी आली आहे. केबल सोडवली मला माहितच नाही राहू दे. राहू राहू दे दे, केबल आता काय सोडवली. करायचं नाही, संचाला 4 वाजता बघू. ऊन पडलंय मारणार गुतडा सुतोडा करू नका तसला. नीट तर टाकली. काल JCB इथं चाललं बघा, 1.5 तास ही सगळी घाण काढली. आणि तिथं जी इलाचीचा मोठा काढला होता त्या ठिकाणी अजून बघा खाली गेलं. इथं मातीच नाही, आता इथं परत माती दाबावं लागणार आहे. इथं डबरं होतं, ही मुजलंच नाही. आणि बायमा येळ घेऊन इथली घाण काढायची, काय काढणार आहे येळा घेऊन घाण? काय हाय ते काढायचं नीट जरा उलट करून शिना टिपरी घ्यायची एक पाऊस पडल्यावर गुरांना मसरांना जरशासनी शर्द करायला नको. ते असं बांध परत गच भरल गावताना पाऊस पडला की माझं नुसतं गावताना ती गावताना माझंच तर ती घासाची बेट पुरून घेतली तर गुरांना वैरण तर होईल टाकायला डोक्यानं चालत जावा आणि ती तिथनं इलाचीच काढली तिथं पेट केलाय तिथं टाकली का बांधावरच खाली जापणायचं पेटवून द्या अगं येत ती लाकड कापायची, ती लाकड कापणार आल्यावर त्यातनं लाकड कापून काढून बाजूला ती पांजरान गोळा करून पेटवून द्यायचं आहे. अरे कशाला ती बांधायला आणून टाकतोय माती आहे नाही बाबा, माती ते लावू नको. ती रोप मातीत नाही, ती दगडात लावायची ती. तर तिथं कशाला तसं करतोय काय करू नको पावसाळ्यात धुवून जाते. मस्त जात एवढं जातं काय धुवून एवढं पाणी साठायचं का काल जसे आलं तेव्हा तिथं नीट करता आलं नाही तुम्हाला हे काढण्यातच गेलं 2 तास, तेच देऊ का 25-30 हजार रुपये भाडं करून? अहो पण इथं किती होता तासभर झालं असतं का चालू करून हाय की परत ट्रॅक्टर येणार आहे आपलं सबीन मुजवा, एक फळी तिथं दाबा येईल. काय होतंय? माती किती फुलती आवडून असलं पडलं या ए दादू मनाच्या राटात दाबदू नको ए बाबा चल घरी 4-5 वाजता बघा चला चला चला, सावलीला चला. मी आता जिथलं काय म्हणते नाही त्याकडेच ह्याकडेच रान दिसायला लागलं आधी रान होतं पण काय त्या बांधातच रान समजी गेलती आता केलंय तर त्याचं पण नीट काय नाही काय तर होईल म्हणून अभ्यायचं करायचं पण काय नाही काय तर तिसरंच उद्भवतंय काय तर घडून बसतंय तिसरंच राहून द्या त्याला काय होतंय आता एवढं त्याला हे करत बसलाय काटाडे आहे ते, मी नाही लाकडं गोळा करत. बायला किती बी बोला, सरळ सरळ बोला, किती बी काम करा, काय नाही त्याचा. काय उपकार करताय का? काय नाही, नुसतं माझ्यावर. यायचं घरनं आणि झालं काम उन्हाळ्यात तावात यायचं आणि तेवढं पुचकं पादर बोलायचं नवऱ्याला, झालं काम तेवढं, दुसरं काही येत नाही. नवरा धुतलेला तांदूळ गुणाचा अगं धुतलेला असू दे ना, कच्चा तांदूळ असू दे, येच होतं ना, दिवस उगाय करायचं होतं, बांध साफसफाई. पप्पा मग म्हणत होती फणकट आहे ते तिथले ढेकं तर निघाली त्या कुठली? तिथली तिथं काय मातीच निघली नाही नुसतं रग लागते रे बोलायला नुसतं येतंय चौतळून उठते अंगावर चांगलं जर सांगायला गेले चौतळून उठते त्यांना काय कळ नाही त्यांना काय काय डोक्यात गाव शिरलं घेऊन उकर की बाया, कशाला मला बोलते?